कठपुतळी. विश्वास ठेवावा लागतो वास्तवावर. एखादं संकट आभाळ कोसळतं तसं येऊन पडतं समोर. त्यात जर देवावर श्रद्धा असेल तर ती अंधश्रद्धा तर नाही ना, याचाच गुंता होतो मनातील भावनांचा. देवाची अनेक रूपे आहेत असं मानतो आपण, पण तसं नसावं. देव ही एक संकल्पना असेल, ती एक अनामिक शक्ती असेल, सृष्टीचा हा सर्व व्याप चालवणारी. आपण फक्त कठपुतळी आहोत, अदृश्य हातातील दोरीने बांधलेले. कोसळलेल्या दुःखाला कसे सावरावे सुन्न होतो, काहीच कळत नाही. त्याच क्षणी हतबल होतो, हार मानतो आपण काही संकटात. दुःख इतकं रौद्र असताना, मनात भळभळती जखम असतानाही खंबीरपणाचा मुखवटा धारण करून दुर्गवावं लागतं. कालांतराने मुखवटाही चिडवतो आपल्याला. पर्याय नसतोच. वर्तमानात जगायला सुरुवात होते, कारण आपले प्रश्न आपल्यालाच सोडवायचे असतात. दमलेल्या थकलेल्या पंखात बळ आणावं लागतं. कोणाचे तरी श्वास मोकळे व्हायचे असतात आपल्या भरारीमुळे. म्हणून आकाशात विहरत राहणे थांबायला नकोच पिलांसाठी. आपलं अस्तित्व त्यांच्यासाठी आदर्श असायला हवं. त्यांची आकाशात उंच झेप हवी आपल्यापेक्षाही. आपल्या समर्पणाला, उंच झेप घेण्याला काही अर्थ असतो की नाही माहीत नाही, परंतु स्वतःबरोबरच जवळच्या नात्यांना आश्वस्त करू शकतो की सावरतोय तेही काय माहीत. भावभावनांचा गुंता सुटत नाहीच लवकर, परंतु दुबळे करतो मनाला. म्हणून कधीतरी हे अव्यक्त तरीही व्यक्त होणं. कृष्णार्पणमस्तु.